नमस्कार मित्रांनो, जी के मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आपण आज 13 मार्च 2026 रोजीचे जेवढेही काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न बनणार आहेत ते आपण आज पाहणार आहोत. तर हे प्रश्न पोलीस भरती, सरळ सेवा भरती, MPSC व इतर स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. प्रश्न पहिला, जल जीवन मिशन 2.0 साठी एकूण किती कोटी रुपयांचे सुधारित खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे? बरोबर मित्रांनो, ऑप्शन सी 8.69 लाख कोटी मंजुरी देण्यात आली आहे. तर या योजनेची सुरुवात ही 15 ऑगस्ट 2019 रोजी झाली. तसेच योजनेचा कालावधी 2028 पर्यंत वाढवण्यात आला असून केंद्र सरकारचा वाटा यामध्ये सुमारे 3.5 लाख कोटी रुपये असून उद्देश आहे भारतातील प्रत्येक ग्रामीण घरापर्यंत नळाद्वारे स्वच्छ पाणी पोहोचवणे. प्रश्न दुसरा, रात्री प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेसाठी केरळ सरकारने किंवा पोलिसांनी कोणता नवीन उपक्रम सुरू केला आहे? बरोबर मित्रांनो, ऑप्शन बी निर्भया निशा हा उपक्रम सुरू केला आहे. तर निर्भया निशा नावाचा नवीन उपक्रम 8 मार्च 2026 रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त राज्यव्यापी सुरू केला आहे. हा उपक्रम प्रामुख्याने रात्री 9 ते पहाटे 5 वेळेस काम, शिक्षण किंवा वैद्यकीय कारणांसाठी प्रवास करणाऱ्या महिलांना जलद पोलीस मदत आणि सुरक्षितता प्रदान करणे. तसेच महिलांना 112 आपत्कालीन हेल्पलाईन आणि पोल ॲपमधील SOS सुविधेद्वारे तातडीची पोलीस मदत उपलब्ध करून दिली जाते. प्रश्न तिसरा, सिप्री अहवाल 2026 नुसार भारत जागतिक सशस्त्र आयातीत कितव्या क्रमांकावर आहे? बरोबर मित्रांनो, ऑप्शन बी दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर सिप्रीचा फुल फॉर्म होतो स्टॉकहोल्म इंटरनॅशनल रिसर्च इन्स्टिट्यूट. तर जागतिक स्तरावर सैन्य खर्च, शस्त्र व्यापार आणि सुरक्षा यावर डेटा व अहवाल देणारी संस्था. तसेच शस्त्र आयात 2021 ते 2025 कालावधीतील आहे. तर पहिल्या क्रमांकावर युक्रेन हा देश असून 9.7% क्षेत्र आयात करतो. तसेच दुसऱ्या क्रमांकावर आपला प्यारा भारत देश असून 8.2% शस्त्र आयात केले जातात. तसेच तिसऱ्या क्रमांकावर सौदी अरेबिया हा देश आहे आणि भारत सर्वात जास्त आयात ही रशिया या देशाकडून सुमारे 40% करतो आणि सर्वात जास्त शस्त्र निर्यात अमेरिका करतो, तर 42% ही शस्त्र निर्यात करतो. प्रश्न चौथा, 2026च्या BCCI वार्षिक पुरस्कार सोहळ्यात पॉली उमरीगर पुरस्कार सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय पुरुष क्रिकेटपटू कोणाला जाहीर झाला आहे? बरोबर मित्रांनो, ऑप्शन सी शुभमन गिल यांना 2026च्या BCCI वार्षिक पुरस्कार सोहळ्यात पॉली उमरीगर पुरस्कार हा जाहीर झाला आहे. तर भारतीय संघाचा सलामीवीर शुभमन गिल यांची पॉली उमरीगर पुरस्कार सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय पुरुष क्रिकेटपटूसाठी निवड करण्यात आली आहे. तर 2024-25 या हंगामातील शानदार कामगिरीबद्दल 15 मार्च 2026 रोजी दिल्ली येथे हा प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. तर प्रश्न पाचवा, 7 ते 9 मार्च 2026 दरम्यान आंतरराष्ट्रीय मलेरिया परिषद 2026चे आयोजन कोठे करण्यात आले आहे? बरोबर मित्रांनो, ऑप्शन ए नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आले आहे. तर ही परिषद भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद अंतर्गत ICMR म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मलेरिया रिसर्चने आयोजित केली होती. तर परिषदेची 2026ची थीम आहे शोध, विकास आणि वितरण, मलेरिया निर्मूलन आणि त्या पलीकडे. तर भारत आणि इतर देशांतील शास्त्रज्ञ, सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ, धोरण निर्माते आणि संशोधक यांनी मलेरिया निर्मूलनासाठी नवकल्पना आणि धोरणांवर चर्चा करण्यासाठी या परिषदेत सहभाग घेतला होता. प्रश्न सहावा, 2026ची फॉर्म्युला 1 ऑस्ट्रेलिया ग्रँड प्रिक्स स्पर्धा कोणी जिंकली आहे? बरोबर मित्रांनो, ऑप्शन सी जॉर्ज रसेल यांनी ही स्पर्धा जिंकलेली आहे. तर विजेते जॉर्ज रसेल असून दुसऱ्या क्रमांकावर किमी अँटोनेली हे आहेत आणि तिसऱ्या क्रमांकावर चार्ल्स लेकेल्क. प्रश्न सातवा, महिलांच्या तक्रारीसाठी स्वतंत्र टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते?
बरोबर मित्रांनो, ऑप्शन बी महाराष्ट्र राज्य हे महिला तक्रारीसाठी स्वतंत्र टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक सुरू करणारे देशातील पहिले राज्य आहे. तर महिलांच्या तक्रारीसाठी स्वतंत्र टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक आहे 155209. हा क्रमांक सुरू करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले असून राज्य महिला आयोगामार्फत हा उपक्रम राबवण्यात येत आहे. तर उद्देश आहे महिलांवरील अत्याचार रोखणे आणि त्या तात्काळ सुरक्षितता प्रदान करणे. प्रश्न क्रमांक 8. शेषनाग 150 हे लांब पल्ल्याचे स्वॉर्म अटॅक ड्रोन कोणत्या देशाने विकसित केले आहे? भारत देशाने हे ड्रोन विकसित केले असून विकसित करणारी संस्था आहे न्यू स्पेस रिसर्च टेक्नॉलॉजी. तर प्रकार आहे लॉंग रेंज स्वॉर्म अटॅक ड्रोन. तर या ड्रोनची क्षमता आहे 1000 किमीपेक्षा जास्त अंतरापर्यंत मारा आणि फ्लाईट वेळ आहे सुमारे 5 तास. उडान क्षमता असून वारहेड 25 ते 40 किलो वजनाचे स्फोटक वाहून नेण्याची क्षमता आहे. तर तंत्रज्ञान आहे AI सक्षम झुंड तंत्रज्ञान, जे शत्रूंच्या संरक्षण प्रणालीला चकवा देऊ शकते. तर वापर हे ड्रोन इराणच्या शाहेद 136 ड्रोनला एक प्रगत स्वदेशी पर्याय मानले जात आहे, जे आधुनिक युद्धासाठी डिझाईन केलेले आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.